हॅलो गाईज, आपण आलो आहे मिनरू गाडेच्या क्लासवरती आणि शलाकाची वाट बघत आहे मी. किती वाजता येते माहीत नाही मला. तिने तर इथे ॲड्रेस सेंड केला होता तर मी आले आहे, कारण की ती मुंबईला असते आणि तिची प्रॅक्टिस चालू असते. तर तिचं आता शूट नाही आहे, तर ती औरंगाबादला आलेली आहे आणि मी इथे वाट बघत आहे तिची. सो इथे लाईट वगैरे काहीच नाही बाहेरच्या साईडला. आपण आतमध्ये जाऊ तर तिथे नक्कीच लाईट असणार, पण हां मिनरूला सरप्राईज द्यायचं आहे ना, सो शलाकाची वाट बघू आपण. इकडनं येईल ती की इकडनं येईल माहीत नाही, पण येईल ती आता. सो खूप वेळ झाला आहे, तरी म्हणजे 5-10 मिनटं झाले मला येऊन. मागून कोणतरी येत आहे कदाचित ती किती वेळ ग. 10 नाही बाहेर गेले होते मी, म्हणून थोडंसं लेट झालं मला. अरे खूप दिवसानंतर भेटलं. मस्त, तू कशी आहेस? मस्त, जसं दिसते. चला तर आपण मिनरूच्या क्लासवरती जाऊयात है ना. खूप वेळ झाला येऊन. चला तर मिनरूच्या क्लासमध्ये जाऊयात आपण. तिला माहित नाही की आपण आलेलो आहे, बरोबर नाही शलाका? यस यस, मिनरूला सरप्राईज. मिनरू मॅम थांबना 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 थांबना. हाय हॅलो, कशी चालू आहे प्रॅक्टिस? मस्त. सो आता मिनरूकडे आलेलो आम्ही आणि त्यांची प्रॅक्टिस चालू आहे बघा. किती सिरियसली प्रॅक्टिस करतात ना, मन लावून प्रॅक्टिस करतात. आपण नव्हतं करायचं. केली आपण पण आपलं काही आलंच होतं करायची प्रॅक्टिस. हां बरोबर आहे, आपण करायचो कॉलेज लाईफमध्ये करायचो. पण तेव्हा मी नव्हती करत नाही, मी लाजायची. हां तेव्हा तू लाजायची. मी तर फक्त कॉलेज लाईफमध्येच केलेलं, नंतर तर मी मला डान्स करायला आवडायचं, पण मी खूप शाय होते तेव्हा. बरोबर. डान्स कर, पण मी पळून जायची. नको, मला नाही करायचं. पण त्या आठवणी खूप वेगळ्या होत्या. तशा आठवणी तर आज तर नाहीच येणार आपल्यामध्ये, आणि त्या आठवणी आपण किती जरी काढल्या तर साठा जो आहे तो आणखी नाही म्हणत आहे, बरोबर आहे. तर शलाका मुंबईला गेली, पण ती कधी पण औरंगाबादला आली तर आम्ही भेटतो. दिवसानंतर सुनील दादा भेटला आम्हाला, आणि सुनील दादाने आता डान्स क्लास जॉईन केलेला आहे मिनरूचा. सो खूप छान वाटलं आम्हाला भेटून, आणि खूप दिवसानंतर भेटल्याच्या नंतर सगळी ड्रामाची आठवण आली आम्हाला. एसबी कॉलेज, सुनील दादा, मी, प्रियंका, आम्ही सगळे ड्रामा डिपार्टमेंटला सोबत होतो आणि अचानक आज भेटलो एक डान्सच्या निमित्ताने, म्हणून खूप छान वाटतंय. दादा कसं वाटतं येऊन? खूप चांगलं वाटतंय आणि एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. पुन्हा जुन्या गोष्टींना आम्ही उजाळा देऊ. कॉलेजच्या गप्पा प्लस डान्स. आणि भेटत राहू नक्की आता. येस येस, बिलकुल. वेलकम टू न्यू होम. अरे बाबा, किती दिवसानंतर ना. पहिल्यांदा प्रियंका नवीन घरी घेतल्यापासून, शलाकाचं घर झाल्यापासून मी पहिल्यांदा आले. ॲक्च्युली काका काकूंना माहीत नाही की मी आली आहे. आम्ही मिनरूच्या डान्स हॉलवरती गेलेलो, तिथे थोडी प्रॅक्टिस चालू होती, तिथे बसलो. नंतर आमचे फ्रेंड्स आले ड्रामाचे, तर त्यांची प्रॅक्टिस चालू झाली. आणि आता शलाका म्हणे की चल आता इथपर्यंत आली तर घरी चल, तू आलेलीच नाही खूप दिवस झाले घरी. सो आता शलाकासोबत घरी आली. काका काकूंना अजिबात भान नाही आहे की मी आली म्हणून. सो आपण बघूया त्यांचे रिॲक्शन. चल मिनरू, मम्मी कुठे? प्रियंका ते आली. पप्पा दिसतात. कसं आहे प्रियंका? पॅटर्न हिची पण तीच आहे. माझी नाही, माझं पॅटर्न वेगळं आहे. बॅग ठेव, माझे पैसे एका दिवसात नाही. सो काकू, मिनरू आणि ते माझी मजा घेत होते की माझ्या बॅगमध्ये खूप सारे पैसे आहे, आणि त्यामुळे मी तशी बसलेली होती. सो आमची अशीच गप्पा छप्पा रंगल्या, जुन्या गोष्टी निघाल्या, आणि खूप आम्हाला कॉलेजचे दिवस आठवले. तिच्या आणि माझ्या घरी आम्ही असंच गप्पा मारत असायचो. A few moments later. सो गाईज, आपण बनवत आहे गुलाबजामुन. हे पॅकेटचं गुलाबजामुन आहे, पण तरी सुद्धा गुलाबजामुन तेव्हाच चांगले बनतात जेव्हा चाशणी चांगली बनते ना. बनवणार आहे, आणि मी इथे घेतलेलं आहे 1 कप पाणी. तर आपण 1 कप पाणी याच्यामध्ये टाकून घेऊयात, आणि साखर घेतली आहे चाशणी बनवायला, आणि हे कमी फ्लेमवरती आपण होऊ देणार याला. याच्यामध्ये तेल टाकून गरम व्हायला ठेवूयात. तोपर्यंत आपण पीठ मळूयात.
मूड असलं की आणि माझ्याकडे टाईम असला तर, कारण की जेव्हा पण टाईम भेटतो ना तेव्हा खूप मूड होतो मला काहीतरी वेगवेगळं खाण्याचा आणि मी बाहेरचं थोडं अवॉइड करते. थोडंसं गरम तेल जे आहे ना तर मी आपण याच्यामध्ये थोडंसं सोडूया तसं आणि थोडं 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 पाणी टाकून आपण हे मळणार आहे. हे असं तुम्ही थोडंसं याला मॅश करायचं. दाखवून इकडे ठेवूया. सो हे बघा आपलं पीठ झालं आहे मळून. आता आपण याची गोळी बनवूया. आपल्याला ह्याच पिठाला आपण काय करणार आहे मस्त पैकी हे बघा आपण असे किती छान बरोबर बनला ना. आणि बघा याच्या आजूबाजूला तुम्हाला दिसेल की काहीच फ्लॅश नाही आहे. इथे एक पण असं नाही, एकदम व्यवस्थित झालेला आहे तो. सो आपण असं सगळे बनवून घेणार. हे बघा गुलाबजाम आपले रेडी आहेत. हे वरती आलं एकदम छान पैकी. टेस्ट पण खूप छान. ॲक्च्युली त्याचा स्मेल इतका सुंदर येत आहे ना की काय सांगू. चेक कसं करायचं तर हे बघा असं मम्मी नेहमी असते ना त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये खूप कमी येते. आणि मम्मीने बनवली आहे कढी. मम्मीने आज भजे टाकून कढी बनवली आहे आणि माझी खूप इच्छा होती की मम्मीची खूप कढी सुंदर बनते आणि खूप छान टेस्ट असते तिची. तर ती भजे आणि कढी बनवताना मी व्हिडिओ घेतला पण तिने खूप झटपट बनवली आणि मी तेव्हा बाहेर होती सो तो व्हिडिओ नाही घेता आला. 2000 years. हे मम्मीने कढी बनवलेली. बाजरीची भाकर. सॉरी कढी खूप छान. बाजरीची भाकर आणि याच्यामध्ये असं असणार आहे बघा. सो रेडी झाले आपले गुलाबजामुन. सो हे बघा सकाळी सकाळी या मॅडमचं काय चालू आहे मिररमध्ये बघायचं आणि गाणं म्हणायचं आणि मस्त झोपायचं. 12 seconds later. सो आम्ही निघालोय मम्मी सोबत डीमार्टला. सो आम्ही आलो आहे DIY मध्ये. तुम्हाला इथे वॉलपेपर्स आणि ज्वेलरी ॲक्सेसरीज, होम डेकोरेशन हे सगळे सामान तुम्हाला इथे भेटणार. यार मम्मीचं हे फेवरेट सेशन डब्यांचं. जिथे गेलं तिथे ती डब्बेच घेते आणि पूर्ण घर डब्याने भरवलं आहे तिने. आणि कप चहा कमी पण कप मोठे मोठे खूप घेते ती. आणि इथे आता फेवरेट सेक्शन आलेलं आहे तिचं. आणि तुम्हाला सांगत आहे आता की पिक्चर अभी बाकी है मेरी बेटी. सो आता डीमार्टवरतून आल्यानंतर आम्ही एक प्लॅन बनवला. काकांचा बर्थडे आहे सो त्यांना सरप्राईज देऊ आणि आम्ही आता निघालो काकांकडे आणि घेतला आम्ही केक. सो आलो आम्ही काकांकडे आणि काकांचीच वाट बघत आहे की कधी येतील काका. तोपर्यंत आम्ही गप्पा मारत बसलो. सो हे सरप्राईज सेलिब्रेशन होतं आणि छोटंसं सेलिब्रेशन होतं.
Happy birthday to you. Happy birthday dear Kaka. Happy birthday to you. सो हे छोटंसं सेलिब्रेशन झालं आणि काका गेलेत निघून आणि पार्सल येईपर्यंत आम्ही दम शरास खेळणार. प्रणाली इतना सारा खा रही है। बाप रे
सो गाईज आजचा व्लॉग इथे संपवतोय मी. आता आम्ही चाललोय घरी आणि खूप रात्र झाली आहे. सो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.